नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विरोधी पक्षांनी सुद्धा लक्षात घ्यावं, मोदींनी तर लक्षात घ्यावंच. मोदींना उतरती कळा सुरू झालेली आहे. 2011ला अण्णांचं आंदोलन झालं, 2014ला युपीए सरकार गेलं, आता 2026ला हे आंदोलन सुरू झालं. बघा, लक्षात घ्या, 2029ला मोदी सरकार जाऊ शकतं हे लक्षात घ्या. ही शक्यता निर्माण झाली. लोक मोदींविरुद्ध बोलू शकले. हीच मला वाटतं जनतेच्या दृष्टीने मोठी संधी आहे. आज जंतर मंतरवरून लढाईची सगळी दुनिया शिवाजी पार्कवर आली. गेले 5 दिवस शिवाजी पार्कमध्ये जबरदस्त निदर्शनं होत आहेत. तरुण पिढी येते. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आमंत्रित केलं होतं तरुणांना, पण ही तरुण पिढी कुणालाच आपला नेता मानायला तयार नाहीये. ती स्वतंत्र आहे, ती आझादीचं गाणं गाते आहे आणि त्यांना आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान आहे असं आज दिसलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्ता 1 तासापूर्वी आणखी एक व्हिडिओ केला, 3रा व्हिडिओ. त्या व्हिडिओत नवं काही नाही आहे, जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बोलत आहेत की आम्ही परीक्षा पद्धती सुधारू वगैरे. आज मी एकटाच बोलणार नाही आहे, नेहमीप्रमाणे विश्लेषण करणार नाही आहे. माझ्यासोबत आहे पार्थ हेमेन. पार्थ हेमेन हे मी सुरुवातीलाच तुम्हाला डिस्क्लोज करायला पाहिजे की माझा मुलगासुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 वर्षाचा अनुभव असलेला तो एक तरुण पत्रकार आहे आणि गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक आंदोलनं कव्हर केलेली आहेत, शेतकऱ्यांचं आंदोलन, इतर आंदोलनं. आणि तो पारी नेटवर्कसाठी काम करतो, पी साईनाथ यांच्या बरोबर काम करतो. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांसाठी, वॉशिंग्टन पोस्ट असेल, LA टाइम्स असेल, यांच्यासाठी तो लिहित असतो. अमेरिकेतल्या टेक मॅगझिनसाठी सुद्धा तो लिहित असतो. म्हणून मी आज त्याला बोलवलं आहे. आज तो आंदोलनात होता, दिल्लीला जंतर मंतरला होता. त्याचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा जाऊया पार्थकडे. पार्थ, हाय. हॅलो. हॅलो पार्थ, जरा पुढे बस पार्थ. हां पार्थ, मला तुला विचारायचं आहे, आज आत्ता काही वेळापूर्वी मोदींनी एक व्हिडिओ केलेला आहे, त्यांचा 3रा व्हिडिओ आहे. त्याचा अर्थ काय लावायचा आपण? मोदी घाबरले आहेत का? नाही, ते नर्वस आहेत, त्याबद्दल काहीच शंका नाही आहे. ते ऑब्व्हियसली खूप नर्वस आहेत आणि म्हणूनच ते सतत इंस्टाग्रामवर येत आहेत. म्हणजे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला ह्याचं एक कारण मला हेच वाटतं की ते नर्वस आहेत. म्हणजे ते आंदोलन जेव्हा कव्हर करत होतो, मी जंतर मंतरला होतो, तेव्हा एक व्हेरी क्लिअरली असं जाणवत होतं की हे आंदोलन नीट आणि एज्युकेशन सिस्टम आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या पलीकडे गेलं आहे. सो ते तिकडे जी नारेबाजी होत होती, तिकडे जे स्लोगन्स होत होते, ते तितकेच नरेंद्र मोदींना सुद्धा टार्गेट करत होते जितके धर्मेंद्र प्रधान यांना टार्गेट करत होते. आणि हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते माझ्या मते कुठेतरी त्यांचे लॉसेस कट करायचा प्रयत्न करतायत आता हे करून. या आंदोलनात तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा करतायत. त्यांच्याकडे रायटर्स कमी पडले. पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचा अँगल चुकला होता, पहिल्या व्हिडिओमध्ये अँगल चुकला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये अँगल बरोबर झाला आणि 3रा व्हिडिओ जरा उभं राहून केला तरी तो हास्यास्पद झाला. नाही, आणि त्याच्या खालच्या तुम्ही जर का कमेंट्स बघितल्या तर त्या सगळ्या कॉमेंट्स ह्या त्यांची टिंगल करणाऱ्या कॉमेंट्स आहेत, त्यांची चेष्टा करणाऱ्या कॉमेंट्स आहेत. म्हणजे ॲज अ पॉलिटिशियन काय यू कॅन अफोर्ड टू बी हेटेड, लव्ड, बट यू कॅन्ट अफोर्ड टू बिकम अ जोक. आणि नरेंद्र मोदी जर का जोक बनले असतील तर ही माझ्या मते त्यांच्यासाठी खूप काळजीची गोष्ट आहे. एक मला मुद्दा जो मांडायचा होता की बेसिकली जंतर मंतर असेल किंवा मुंबईची आंदोलन असेल, या आंदोलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं की तिथे खूप मिक्स्ड डेमोग्राफी होती. आतापर्यंत जी आंदोलनं आपण बघितली, शाहीन बाग असेल किंवा फार्मर्स प्रोटेस्ट असेल, तर ती ऑब्व्हियसली ती खूप महत्त्वाची आंदोलनं होती. तिथे आपल्या डेमोक्रेसीसाठी खूप महत्त्वाची आंदोलनं होती. बट तिथे जे लोक सपोर्ट करायला आले होते ते एका आयडिओलॉजिकल स्लँटचे लोक होते, एका विशिष्ट विचारधारेचे लोक होते. इथे स्टुडंट्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे अनेक गटातनं लोक आली होती. म्हणजे ट्रेडिशनल बीजेपी फॅमिलीजमधनं लोक आली होती. अनेक लोकांना मी भेटलो जे म्हणाले की आम्ही बीजेपीला वोट केलं आहे आणि आता आमची चूक झाली आहे. 18 ते 25 हा वयोगट इन एनी केस नरेंद्र मोदींना फार फेवर करत नाही. आणि या वयोगटातल्या लोकांना, मुलांना जेव्हा प्रॉब्लेम्स होतात किंवा इनफॅक्ट जंतर मंतरला त्याहीपेक्षा लहान मुलं आली होती, त्यांना जेव्हा प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांचे पालक इन्व्हॉल्व होतात. कारण पालक आपल्या मुलांबद्दल जरा इमोशनल असतात, सेंटिमेंटल असतात, मग त्यांच्यावर व्हॉट्सॲप काम करणं थांबतं. सो आय थिंक त्यामुळे हे आंदोलन सगळ्यात जास्त डेंजरस आहे नरेंद्र मोदींसाठी. कारण ह्यात अशी एक पॉलिटिकल डेमोग्राफी जी आतापर्यंत बीजेपी बरोबर किंवा ऑपोजिशन बरोबर एंगेज करत नव्हती, ती आता एक अँटी मोदी नॅरेटिव्ह एंटरटेन करायला लागली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी थोडेसे बॅकफुटवर आहे. तिसरी गोष्ट मला अजूनही अशी वाटते की 2014 असेल, आता आपण आतापर्यंत बघितलं की सोशल मीडिया हे बीजेपीनी मास्टर केलेलं प्लॅटफॉर्म आहे. 2014मध्ये त्यांनी फेसबुकचा वापर केला आणि इलेक्शन जिंकलं. 2019 हे व्हॉट्सॲप इलेक्शन होतं, त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला आणि कानाकोपऱ्यात ते त्यांचा मेसेज घेऊन जात होते. 2024मध्ये यूट्यूब हे सगळ्यात जास्त काय म्हणतात त्याला प्रभावी हे होतं, प्लॅटफॉर्म होता. आता इंस्टाग्रामवरती पहिल्यांदाच असं वाटतंय की ते बॅकफुटवर आहेत. म्हणजे पहिल्यांदाच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नरेंद्र मोदी बॅकफुटवर आहेत आणि बाकीचे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह बनवतात. म्हणजे असं म्हणायचं का पार्थ की इंस्टाग्राम जे नॅरेटिव्ह आहे त्याने व्हॉट्सअप नॅरेटिव्हचा पराभव केलाय.
मोदी व्हॉट्सअपवर आले होते, भाजप व्हॉट्सअपवर होतं. आता या नव्या पिढीचं प्लॅटफॉर्म हा इंस्टाग्राम आहे, त्यामुळे इंस्टाग्रामने व्हॉट्सअपचा पराभव केला. हा, ती हिंदूची ऍक्च्युअली हेडलाईनच होती अशी काही दिवसांपूर्वी की द व्हॉट्सअप जनरेशन हॅज बीन चॅलेंज बाय इंस्टाग्राम जनरेशन, अशा अर्थाची एक हिंदूनी हेडलाईनच केली होती. आणि हे पूर्णपणे ॲक्युरेट आहे, कारण की इंस्टाग्रामवरती म्हणजे ही जी पिढी आहे जी खाली रस्त्यावर उतरली होती, इव्हन जी लोक रस्त्यावर नसतील उतरली पण ते फॉलो करत होती ऑनलाईन, ते सगळे इंस्टाग्रामवर असतात, ते यूट्यूबवरती सुद्धा असतात, पण इंस्टाग्राम हा त्यांचा मेजर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आणि त्यामुळे इंस्टाग्रामवरती CJPचे फॉलोअर्स 25 मिलियन 26 मिलियन झाल्यामुळे एक ऑटोमॅटिकली त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करायला सोपं जातं. म्हणजे भाजपपेक्षा जास्त झाले होते. ऑब्व्हियसली भाजपपेक्षा खूपच जास्त झाले त्यांचे फॉलोअर्स, कोणत्याही इतर पक्षापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचे. आणि त्यांचा जो ऑडियन्स आहे ना CJPचा, तो इतर लोकांकडे जरी जास्त फॉलोअर्स असले तरी सुद्धा त्यांचा CJPचा जो फॉलोअर आहे तो खूप जास्त एंगेज्ड आहे, त्यामुळे तो लगेच कमेंट active आहे. करतो, खूप जास्त ऍक्टिव्ह आहे, तो लगेच कमेंट्स करतो, तो लगेच शेअर करतो. आणि त्यामुळे इनफॅक्ट मी आता अल जजीरासाठी एक स्टोरी केली होती CJPवरती, CJPला जेव्हा एक महिना झाला तेव्हा. त्यानंतर त्या स्टोरीच्या वेळी मी काही मुलांशी बोललो होतो, आणि एक मुलगा गडचिरोलीमध्ये तो होता, त्याच्याशी मी बोललो होतो. आता गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात तो राहतो आणि तो नीटच्या पेपरची तयारी करत होता, आणि पेपर फुटीमुळे ऑब्व्हियसली त्यालाही त्रास झाला होता. मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा तो म्हणाला की बघ, मी गडचिरोलीला असल्यामुळे मी कुठच्याही आंदोलनाला जाऊ शकलो नाही, पण मी CJPचा प्लॅटफॉर्म व्हेरी रेग्युलरली गडचिरोलीच्या गावात राहून गडचिरोलीमध्ये राहून तो फॉलो करत होता त्याचा CJPचा प्लॅटफॉर्म. आणि तो म्हणाला की जेव्हा मी हे रील्स बघतो, जेव्हा मी CJPच्या प्लॅटफॉर्मवरती आंदोलनाचे रील्स बघतो आणि तिथे जे मुद्दे उचलले जातात ते मी बघतो, तेव्हा मला असं वाटतं की माझे प्रश्न कोणीतरी विचारतंय, तेव्हा मला असं वाटतं की माझा आवाज कोणीतरी ऐकतंय. सो पहिल्यापासून माझं असं म्हणणं आहे की हे इन इट्स ट्रू सेन्स हे 21व्या शतकातलं आंदोलन आहे. म्हणजे जंतर मंतरवरती माणसं आली, लोक उतरली, ऑब्व्हियसली ते क्रेडिटेबल आहे, पण त्याचा इम्पॅक्ट हा फक्त रस्त्यावरच्या माणसांना मोजून आपण इम्पॅक्ट त्याचा गेज नाही करू शकत. पण जर का हजारो लोक रस्त्यावर उतरली होती तर करोडो लोक ते आंदोलन फॉलो करत होती सोशल मीडियावर. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा रस्त्यावरती जितके लोक उतरत आहेत ना त्याच्या सुद्धा कितीतरी पट जास्त आहे. हे अगदी बरोबर आहे फार जे सांगतोय. मी तुम्हाला सांगतो, आमच्या पिढीने शिकायला पाहिजे, कारण गेली 15-20 वर्ष जेव्हापासून मी सोशल मीडियावर आहे, मी लोकांना सांगतोय सोशल मीडियाचा चांगला वापर करा, हे अत्यंत प्रभावी साधन आहे. आता लोकांना पटायला लागलं. पहिल्यांदा कोणाला पटलं तर नरेंद्र मोदींना. त्यांनी फेसबुक वापरला, त्यांनी यूट्यूब वापरला, त्यांनी व्हॉट्सअप वापरला, पण इंस्टाग्रामला सत्तेत आल्यावर विसरून गेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2014 साली मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा जी पिढी 5 वर्षाची होती ती आता 20-21 वर्षाची झालेली आहे. फार त्याबद्दल काय तुला म्हणायचं आहे? कारण या पिढीच्या दृष्टीने मोदी हेच सरकार आहे, मोदी सरकारच दमनशाही सरकार आहे, यांना काँग्रेसची राजवट माहितीच नाही. एक्झॅक्टली, त्यांना काही बॅगेज नाही आहे. म्हणजे जे आपण आधीच्या पिढीबद्दल बोलतो की राहुल गांधीची टीका असेल, 2G स्कॅम्स असतील, मनमोहन सिंग, म्हणजे इनफॅक्ट आता हाइंडसाईटमध्ये बघायचं तर मनमोहन सिंग यांची खरं म्हणजे खूप आठवण येते. पण त्यांच्यावर जे आरोप झाले तेव्हा ही पिढी एकतर मला नव्हती आली किंवा खूप लहान होती, त्यामुळे त्यांच्याकडे काही बॅगेज नाही आहे काँग्रेसचं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप जास्त इझिली नरेंद्र मोदी यांना क्रिटिसाइज पण करतात. आणि त्यांना म्हणजे इनफॅक्ट तिथले स्लोगन्स मी जेव्हा ऐकले, तिथली जी पोस्टर्स मी जेव्हा बघितली तर अत्यंत क्रिएटिव्ह होती आणि अत्यंत हिलेरियस होती आणि बिंदास पण होती. आणि एक्झॅक्टली. सो मला असं वाटलं की बाबा तुमची भीती गेली कुठे? म्हणजे गेली 12 वर्ष आपल्याला सांगितलं होतं की बाबा ह्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही, हा माणूस यू हॅव टू बी केअरफुल अबाउट हिम. त्या माणसाचा विनोद करून सोडला. म्हणजे आणि जे आरोप या आंदोलनावर झाले त्यांनी ते आरोप नुसतेच काय त्यांची टिंगल केली आणि ते म्हणतात ना हिंदीमध्ये की वो खा गए और डकार भी ले लिया, तर त्यातला प्रकार घडला. अगदी. आपण आता मुंबईच्या आंदोलनाकडे येऊया. जंतर मंतरवर पार्थ होता, जंतरवर तर मी होतो, मुंबईच्या आंदोलनही पार्थने बघितलेलं आहे. पार्थ, आजचं जे मुंबईचं आंदोलन आहे त्याच्याविषयी काय म्हणशील? याचं कारण मला असं वाटतं आता जंतर मंतरवरून हे केंद्र इतर शहरांमध्ये पसरलेलं आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेलं आहे. जसं मुंबई असेल, बंगळुरू असेल किंवा कलकत्ता असेल किंवा पटना असेल. तर मुंबईचं आंदोलन बघून तुझी प्रतिक्रिया काय आहे? कशा प्रकारचं आंदोलन तुला दिसलं? म्हणजे मुलांना काय हवं होतं? मुलांना आझादी हवी होती? नाही, हे एका अर्थी हे पूर्णपणे पॅन इंडिया आंदोलन झालंय. म्हणजे जंतर मंतरमध्ये तर होतंच, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते इतर ठिकाणी पसरलं आणि आता जागोजागी आपल्याला ग्राउंडवरती ते आंदोलन बघायला मिळतंय. तिथल्या लोकांना माझ्या मते हे आंदोलन केवळ नीटचं नव्हतं, म्हणजे ते उरलं नाही नीटचं शेवटी. आणि इव्हन मुंबईमध्ये बघितलं तेव्हा लोक नीटच्या बरोबरच बेरोजगारीबद्दल बोलत होते, अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक डिस्ट्रेसबद्दल बोलत होते. लोकांकडे पैसे नाही आहेत. म्हणजे आपल्याकडचे जवळजवळ 90% लोक हे 25,000पेक्षा कमी पैसे कमवतात महिन्याला. सो 25पेक्षा जास्त तुम्ही कमवत असाल, 25,000पेक्षा जास्त, तर यू ब्रेक इन टू द टॉप 10. आणि ही विषमता लोकांना जाणवायला लागली. आणि आय थिंक इकॉनॉमिक डिस्ट्रेस हा सुद्धा त्याचा महत्त्वाचा भाग होता. नीट हे निमित्त झालं. इतर लार्जर आंदोलन मुसलमानही खूप होते. म्हणजे पण मुसलमान अनेक आंदोलनाला तसेही येतात. मला असं वाटतं की हे आंदोलन
खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्ह आंदोलन होतं, कारण जाती धर्माच्या पलीकडे गेलेलं एक्झॅक्टली जाती धर्माच्या पलीकडे गेलेलं आंदोलन होतं. याचं कारण ते एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून झालेलं आंदोलन होतं. आणि आय गेस हीच त्या आंदोलनाची सगळ्यात मोठी खासियत आहे की इथे ऑब्व्हियसली ते ॲट इट्स कोअर सेक्युलर होतं, पण मुख्य मुद्दा एज्युकेशनचा असल्यामुळे पालक इन्व्हॉल्व्ह झाले, युथ इन्व्हॉल्व्ह झालं, अँड इट बिकेम अ पॅन इंडिया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या मुंबईच्या आंदोलनाची, गेले 5-6 दिवस हे तरुण शिवाजी पार्कवर येत आहेत आणि कॉलेजचे तरुण आहे, हे लक्षात घ्या. शिकणारे तरुण बहुसंख्य आज होते. आजचं आंदोलन, त्याचं निमंत्रण जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिलं असलं तरी सुद्धा हे तरुण त्यांच्याही पक्षाच्या पलीकडचे होते. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते कमी आणि हे तरुण जे कोणत्याही पक्षातले नाहीत ते जास्त होते. त्यामुळे कोणत्याही नेत्याच्या घोषणेला किंवा कोणत्याही नेत्याच्या स्लोगनला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा राज ठाकरे आगे बढो किंवा उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणा दिल्या तेव्हाही ही मुलं घोषणा देत होती, इन्किलाब जिंदाबाद किंवा जय भीमच्या घोषणा देत होती. आम्हाला कोणीही नेता मान्य नाही, आम्हाला मोदी मान्य नाही, आम्हाला राहुल गांधी मान्य नाही, आम्हाला ठाकरे बंधू मान्य नाहीत, आम्ही स्वतंत्र आहोत असं मुलांना सांगायचं होतं का पार? नाही, इनफॅक्ट हे सीजेपीचं आंदोलन इतकं मोठं झालं याचं कारण हे कोणत्याही राजकीय पक्षाला कनेक्टेड नव्हतं. आणि त्यातच आपल्याला लक्षात येतं की ऑपोजिशन पार्टीजची जी क्रेडिबिलिटी आहे ती किती कमी झाली आहे हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. म्हणजे राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. NSCYचे वर्कर्स आहेत, त्यांनी राजस्थान आणि हरियाणामध्ये आंदोलनं केली पेपर फुटीबद्दल, त्यांनी कोटामध्ये जाऊन टाउन हॉल केला स्टुडंट्सबद्दल, पण म्हणजे त्यांनी डेहराडूनला पण केलं, पण त्यांनी काम कमी केलं की जास्त केलं, आंदोलन कमी केलं, हा वेगळा मुद्दा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्या आंदोलनांबद्दल इतर लोकांना कमी माहिती आहे. म्हणजे जर का NSCYच्या वर्कर्सनी राजस्थान किंवा हरियाणामध्ये लाठ्या खाल्ल्या असतील तर ते महाराष्ट्रातल्या स्टुडंट्सला माहीत नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की राहुल गांधी हे आंदोलनाला गेले नाहीत, जंतर मंतरला गेले नाहीत, त्यांची थोडीफार चूक झाली की मिसरेड द सिच्युएशन. त्यांना असं वाटलं की अभिजित दिपके यांचं फॉर्मर आम आदमी पार्टी कनेक्शन आहे, त्यामुळे कदाचित ते लांब राहिले. सोनम वांगचुक नाही भेटायला गेले, सोनम वांगचुक यांनाही भेटायला गेले नाही, त्यांनी पवन खेरा यांना पाठवलं. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी ना त्यांची गल्लत झाली. कारण की मला ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला बेरजेचं राजकारण करायचं असतं. तुम्हाला जर का इलेक्शन्स जिंकायचे असतील तर तुम्हाला अशा लोकांचे वोट्स लागतात जे पॉलिटिकली ॲग्नॉस्टिक आहेत, म्हणजे जे ना इथले आहेत ना तिथले, जे राजकीय पक्षांच्या चौकटी बाहेर जे राजकीय पक्षांच्या चौकटी बाहेर, जे एका आयडिओलॉजीच्याही चौकटी बाहेर आहेत. त्यामुळे त्या लोकांना कन्व्हिन्स करायला राहुल गांधींनी हा प्लॅटफॉर्म वापरायला पाहिजे होता असं मला पर्सनली वाटलं. ॲटलीस्ट ग्राउंडवरती मी जेव्हा मुलांशी बोलत होतो, शेतकऱ्यांशी बोलत होतो, तेव्हा मला असं वाटलं की हे जे लोक जे रोज राजकारणाशी एंगेज करत नाहीत त्यांना ह्या सीजेपीच्या प्लॅटफॉर्मनी कुठेतरी एंगेज केलं होतं. आणि त्यामुळे मग सीजेपीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचू शकले असते आणि ती कुठेतरी त्यांची गल्लत झाली. माझ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे आंदोलन त्या अर्थाने चांगलं वापरलं. कारण ॲट दी एंड ऑफ द डे कुठची सोशल मुवमेंट जी असते, जे योगेंद्र यादव यांनी लिहिलं होतं, कुठचीही सोशल मुवमेंट असते, कुठचंही आंदोलन असतं, ते ऑपोजिशन पार्टीजसाठी एका प्रकारची ऑपॉर्च्युनिटी असते. आणि ती ऑपॉर्च्युनिटी ॲज अन ऑपोजिशन ही यू हॅव टू लाईक लॅच ऑन टू इट, कारण की अशा ऑपॉर्च्युनिटीज रेग्युलरली येत नाहीत. बरोबर आहे पार तुझं म्हणणं. हे राजकीय पक्षांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि जे भाजपवाले आणि मराठीतले काही नट सुनील बर्वे सारखे म्हणतायत याचा राजकीय वापर झाला. सुनील भाऊ, जरा ज्ञान घ्या लोकांकडून. आम्ही तुम्हाला चांगला नट मानत होतो, पण तुम्ही अगदी संघी निघालात. कारण असं आहे की भाजपने नाही का फायदा घेतला अण्णांच्या आंदोलनाचा, त्याचा वापर नाही का केला? मग आता तुम्ही बोलताय तरुणांच्या आंदोलनाचा उपयोग केला जातोय. तो अमेय वाघ नावाचा एक तरुण आहे, तो बरा असेल असं माझं मत होतं, पण तोही असंच काहीतरी बडबडतोय. कुणी यांना सुपारी दिली आहे असं मला विचारायचं आहे. तुम्ही सगळे संघाच्या शाखेमध्ये सामील झालात का? मित्रांनो, तुम्ही जंतर मंतरवर यायला हवं होतं, तुमचे डोळे उघडले असते. अमेय वाघ, तू शहाणा हो, तू तरुण आहेस. तरुणांचा आवाज तुला ऐकू येत नसेल तर तुझ्यातल्या नटाला, तुझ्यातल्या कलावंताला काही अर्थ नाही हे लक्षात घ्या. पण अनेक कलावंत मराठीतले, हेमंत धोमे आहे, इरावती कर्णिक आहे, अतुल कुलकर्णी आहे, पर्ण पेठे आहे, हे सगळे बाजूने उभे राहिले. मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी कलावंत तिथे जंतर मंतरला होते. या कलावंतांना सलाम केला पाहिजे असं मला वाटतं. आणि गोदी मीडिया, मी आता पार्थला विचारणार आहे. मी रोज बोलतो गोदी मीडिया बथड आहे, गोदी मीडियावर बहिष्कार टाका. पण गोदी मीडिया या सगळ्या आंदोलनामुळे एक्सपोज झालेला आहे, लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणावर एक्सपोज झालाय. पार्थ, तुला काय वाटतं? तू मीडियाचा भाग आहेस, तू आंतरराष्ट्रीय पब्लिकेशनसाठी लिहितोयस. गोदी मीडियाबद्दल काय सांगशील? गोदी मीडियाबद्दल जितकं काय त्यांना जितक्या शिव्या घालाव्या तितक्या कमी आहेत असं मला वाटतं, पहिली गोष्ट. पण मला तिकडे जंतर मंतरला जाऊन एक खूप बरं वाटलं की तिथे गोदी मीडिया कम्प्लिटली इररेलेव्हंट झाला होता. तिथली जी पिढी जे ग्राउंडवरती उतरले होते तिथलं कोणीच 9 वाजता न्यूज चॅनल बघत नाही. तुमचे इंडिया टुडे असेल, आज तक असेल, झी न्यूज असेल, त्यांना काही फरक पडलेला नाही आहे की ते काय त्यांच्याबद्दल बोलत आहेत. आणि त्यामुळे गोदी मीडिया इररेलेव्हंट झाला ह्या पिढीसाठी. हे माझ्यासाठी एक खूप म्हणजे मला खूप मानसिक समाधान त्यातून मिळालं. ही लोक इंस्टाग्राम बघतात, ही मुलं इंडिपेंडंट वेबसाईट्स बघतात, म्हणजे पीपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया असेल, ज्यासाठी मी लिहितो, न्यूज लॉन्ड्री असेल, ऑल्ट न्यूज असेल, न्यूज मिनिट असेल, वायर असेल, हे ते लोक रेग्युलरली फॉलो करतात. आणि त्यामुळे ती इन्फॉर्म्ड आहेत. आपल्या अगोदरची पिढी जी आहे ती 9 वाजता जरी बघत असली तरी सुद्धा हे जी तरुण मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने गोदी मीडिया हा कम्प्लिटली इररेलेव्हंट झाला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. अगदी बरोबर, गोदी मीडिया इरिलेव्हंट झाला आहे.
पण गोदी मीडियातले जे चांगले लोक मैदानावर होते त्यांना सुद्धा CJP वाल्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी चांगलं वागवलं हे लक्षात घ्या. तेव्हा रोज रडतायत ना SM देशमुख आणि कंपनी त्यांची संघटना की मीडियावाल्यांवर हल्ले केले, हे योग्य नाही केले. अरे हल्ल्याचं समर्थन कोण करताय? पण तुम्ही कधी गोदी मीडियाचा निषेध केलात? तुम्ही कधी गोदी मीडियाच्या मालकांचा निषेध केलात? तुम्ही कधी भ्रष्ट मालकांचा निषेध केला? फारशा वेळा केला नाहीत. उलट सरकारकडून पैसे घेऊन या लोकांनी पत्रकारांची संमेलनं घेतली हे लक्षात घ्या. मला राग नाही त्यांच्यावर, पण पाप झाकायला जाऊ नका. हा जो मार पडलेला आहे तो राग आहे मीडियावरचा, मीडियाने न बजावलेल्या कर्तव्यावरचा हा राग आहे. मीडियाने नालायकपणा केलेला आहे. मी अनेक वेळा सांगतो गोदी मीडियावर बहिष्कार टाका, ते योग्यच होतं असं मला वाटतं. पण आज खऱ्या अर्थाने गोदी मीडियाला धडा दिला या सगळ्या मुलांनी, तरुण पिढीनी. आणि मी तुम्हाला शेवटी एकच सांगतो, आज मी पार्थला अशासाठी बोलवला की कधीतरी बॅटन आपण पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा असतो. यापुढे तरुण पत्रकारांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमचे चांगले व्हिडिओज जर असतील तर माझ्याकडे पाठवा. मी योग्य वाटलं तर ते माझ्या चॅनलवर सुद्धा अपलोड करीन. माझ्याशी आधी संपर्क साधा, व्हॉट्सॲपवर लिहा, मग हा तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरता येऊ शकतो. पण एक गोष्ट सांगतो, माझ्यासारखी जी माणसं आहेत जी आज 60च्या पुढे गेलेली आहेत, ती माणसं सुद्धा या आंदोलनाने तरुण झालेली आहेत. आमचं वय अर्ध्याने कमी झालं असं मला वाटतं. म्हणून हॅट्स ऑफ टू CJP, हॅट्स ऑफ टू तरुण पिढी. आणि विरोधी पक्षांनी सुद्धा लक्षात घ्यावं, मोदींनी तर लक्षात घ्यावंच. मोदींना उतरती कळा सुरू झालेली आहे. 2011ला अण्णांचं आंदोलन झालं, 2014ला UPA सरकार गेलं, आता 2026ला हे आंदोलन सुरू झालं. बघा लक्षात घ्या, 2029ला मोदी सरकार जाऊ शकतं हे लक्षात घ्या. ही शक्यता निर्माण झाली. लोक मोदींविरुद्ध बोलू शकले. हीच मला वाटतं जनतेच्या दृष्टीने मोठी संधी आहे आणि हा स्वातंत्र्याचा पुकार आहे. मित्रो, आज एवढंच पुरे. तरुण पिढीच्या एका प्रतिनिधीकडून आपण ऐकलंय हे आंदोलन काय होतं. पुढेही मी असेच लोक बोलवीन, मधून त्यांच्या मुलाखती घेईन आणि मग तुमचे विचार काय आहेत ते मला कळवा. खाली जाऊन कमेंट्समध्ये लिहा. फक्त सभ्य शब्दात लिहायचं हे लक्षात ठेवा. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.